नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर। 1 जुलै सगळीकडेच डॉक्टर्स डे म्हणून सेलिब्रेट होतो। एक्झॅक्टली ह्या दिवसाचं महत्त्व वैद्यकीय तज्ज्ञ किंवा डॉक्टर्स, त्याचबरोबर आरोग्य आणि आरोग्यविषयक इतर काम करणारे सगळे कर्मचारी आणि आरोग्यविषयक आरोग्य सेवेमध्ये रुजू असणाऱ्या प्रत्येकाचं प्रति एक कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे। या दिवसाचं महत्त्व आज मला जास्त सांगावंसं का वाटतंय, कारण काही दिवसापूर्वीच एक अशी न्यूज आली होती की 85% डॉक्टर्स हे खूप तणावाखाली आहेत आणि मी स्वतः बरेच वर्ष प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीमध्ये काम करत असताना एक्झॅक्टली हा कुठेतरी विचार एक येऊन गेला की अरे, जर आपण जिथे आपण आरोग्यासाठी जे लोक आपल्याकडे आरोग्यविषयक सल्ले घेत असतात आणि जर त्याच डॉक्टर्सनी जर आपली स्वतःची काळजी नाही घेतली तर कसं बरं चालेल। त्यामुळे आजच्या या डॉक्टर्स दिनानिमित्त मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जेव्हा आपण एखादी रुग्ण सेवा देत असतो तेव्हा ह्या सेवेमध्ये 100% काम करत असताना, कारण मी बघितलेलं आहे डॉक्टरांच्या बाबतीमध्ये वेळकाळ नसतो, जेवणाच्या वेळा आम्हाला सांभाळता येत नाहीत, बऱ्याचदा इच्छा नसताना सुद्धा काही वेळा मानसिक ताण खूप येतो, एखादा पेशंट सिरियस झालेला असतो त्याला त्यातनं आऊट काढताना घडणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात। मग या सगळ्या गोंधळामध्ये मुळातच हृदयरोग होण्यामागची जी बरीचशी कारणं आहेत तीही आपल्या कर्मचारी रुग्णसेवेत असताना ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना तेवढंच करावं लागतं। मुळातच प्रतिबंधात्मक उपचार पद्धती ह्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक हा जेव्हा विचार येतो तेव्हा पहिला जो विचार असतो तो लाईफस्टाईलशी रिलेट असतो। आणि लाईफस्टाईलमध्ये तुमचं योग्य आहार असू दे, वेळच्या वेळी जेवण ज्याला आपण बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करणं असू दे, मानसिक ताणतणाचं व्यवस्थापन असू दे, तुमचे काही कॉम्प्लिकेशन्स जे असतात म्हणजे डायबिटीज असेल, BP असेल, त्याच्यामुळे घडणाऱ्या काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात किंवा ज्याला आपण ह्या दोन्ही आजारांना जसं आम्ही म्हणतो की सायलेंट किलर, हे प्रत्येक डॉक्टरला माहीत असतं, पण त्याला त्या बाबतीची सजगता असते पण वेळ मिळत नसतो। किंवा काही वेळा तुम्हाला हार्ट अटॅकला सामोरं जाण्यासाठी जसं विटॅमिनची कमतरता असते, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा डॉक्टरांनी करणं पण तितकाच गरजेचं आहे। कारण जर तुमची विटॅमिनची कमतरता असेल, तुमचा रोजचा व्यायाम असू दे तो नियमित असेल, जर तुम्ही विटॅमिन्स व्यवस्थित प्रॉपरली जर सप्लिमेंट्स घेता, विटॅमिन D असो, B12 असो, एक्सरसाइज असो, मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन असो, बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करणं असो, किंवा समाजामध्ये काम करत असताना तुम्ही समाजातलाच एक घटक म्हणून जेव्हा काम करता तेव्हा आपणही त्या घटकातले एक आहोत, आपलंही एक शरीर आहे, हे मशीन आहे आणि त्याला मेंटेनन्सची गरज आहे, तेव्हा अशा सगळ्या लोकांसाठी मी प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीची कास धरा असं मी आवर्जून सांगत असते। कारण गेली अनेक वर्ष फक्त आजार झाल्यानंतरच डॉक्टरकडे यावं अशी माझी बिलकुल इच्छा नाही आहे, पण आजार होऊ नये, म्हणजे तुमच्या कुठल्याही हार्ट अटॅक किंवा ह्या कॉम्प्लिकेशनमध्ये जाण्याच्या आधी, डायबिटीज BPच्या कॉम्प्लिकेशनमध्ये जाण्याच्या आधीही बऱ्याचदा काही ट्रीटमेंट्स असतात, जसं ECP आहे, हायपरबॅरिक ऑक्सिजन चेंबर आहे, त्याला HBOT म्हणतो आपण, ESMR, काही प्रतिबंधात्मक, काही IV अमायनो ॲसिड्सच्या काही ड्रिप असतील, देअर आर लॉट्स ऑफ थिंग्स की तुम्ही करू शकता। तेव्हा आजच्या या डॉक्टर्स दिनानिमित्त मी सगळ्या आरोग्यविषयक या काम करणाऱ्या व्यक्तीसाठी सांगते की पहिलं प्रतिबंधात्मक उपचार पद्धती ही आपणही घेणं गरजेचं आहे आणि मगच आपण, म्हणजे थोडक्यात आपण ह्या समाजाचा आरोग्याचा एक कणा आहोत आणि हा कणा जर ताठ असेल तर तुम्ही जास्तीत जास्त चांगलं काम करू शकता आणि सगळ्या डॉक्टरांनी यावर जरूर विचार करावा। पुन्हा एकदा समस्त डॉक्टर्सना आणि सगळ्या आरोग्येतर कर्मचाऱ्यांना मी डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा देते। थँक्यू।